झी 24 तासच्या मोहिमेनंतर आंबे गावातील अंगणवाडी सेविका रेश्मा उर्फ देवयानी पारधी यांच्यावरची बडतर्फीची कारवाई मागे घेण्यात आली आहे। झी 24 तासनं देवयानीला न्याय द्या ही मोहीम लावून धरली होती। अखेर झी 24 तासच्या मोहिमेला यश मिळालं आणि देवयानी पारधी यांच्यावरची कारवाई मागे घेण्यात आली। अंगणवाडीतील पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जासंदर्भात देवयानी यांनी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई झालेली आहे। दरम्यान त्यांना पुन्हा एकदा कामावर रुजू करण्याचा आदेश दिला गेला। या आदेशाची प्रत झी 24 तासच्या हाती लागलेली आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी हे आदेश दिलेले आहेत। झी 24 तासने आज प्रत्येक घराघरात ही बातमी लावली, प्रत्येकाने ती बघितली की आज जे सत्य होतं ते बाहेर आलं। म्हणजे ते तुमच्या चॅनल मार्फत ते बाहेर आलं आणि मी ती बघितली। म्हणजे प्रत्येकाच्या घराघरात आज टीव्ही चालू आहे, प्रत्येकाच्या घराघरात ती बातमी पोहोचली। झी 24 तासची मी आभारी आहे, आनंद आहे। छोट्या मुलांना अशा प्रकारचं अन्न देणं हे अतिशय चुकीची बाब आहे। ह्या ताईंनी मी मनापासून या ताईंचं स्वागत करतो का खरंच समाजापुढे हा विषय आणलेला आहे आणि हा विषय लावून धरण्याचं काम झी 24 तासनी केलं। ज्या अधिकाऱ्यांनी त्याला नियमित केलं अशा अधिकाऱ्यांना पहिले बरखास्त केलं पाहिजे। हे बरखास्त झाल्यानंतर परत त्यांच्यावर सेवा समाप्तीचं कारवाई केली पाहिजे। असे अधिकारी जर असले तर आमच्या लेकरांचं आमच्या बालकांचं फार मोठं नुकसान होईल आणि ह्याला न्याय देण्याचं काम झी 24 तासनी केलं। खरोखर झी 24 तासचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। असेच समाजयुक्त जे कार्यक्रम असतील आणि समाजाचे जे अन्याय होणार असेल असे कार्यक्रम सतत दाखवत जावा ही नम्र विनंती। पुण्यामधल्या आंबेगावातल्या देवयानी पारधी यांचं निलंबन झालंय। अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घ्यायची सोडून तिच्यावर कारवाई केलेली आहे। मग झी 24 तास गप्प बसणार का? आम्ही सुरू केली मोहीम। आता ही लढाई देवयानीताईंची नाही, ही आमच्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे। झी 24 तासचे मनपूर्वक आभार। तुम्ही हा प्रश्न आलेला म्हणून लहान मुलांच्या निकृष्ट आहाराचा प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामध्ये वेगळं काहीच विचारलेलं नाही। बरं, आणि आता आपण हे समजून घेतलं पाहिजे की समाजाची भाषा बदललेली आहे, व्यक्त होण्याचं त्यांचं माध्यम बदललेलं आहे। चोर सोडून संन्याशाला फाशी देणाऱ्यांच्या डोळ्यात घातलं अंजन। अखेर झी 24 तासच्या मोहिमेला यश। अंगणवाडी सेविकेवरची बडतर्फीची कारवाई आता मागे घेण्यात आली आहे। झी 24 तासचा हा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आहे। प्रशासनाकडून हुकुमशाही निर्णय मागे, देवयानी पारधींना मिळाला न्याय। प्रत्येकाच्या घराघरात ती बातमी पोहोचली। झी 24 तासची मी आभारी आहे, आनंद आहे। सर्वसामान्यांचा खरा आणि बुलंद आवाज फक्त झी 24 तास।